आता तुम्ही बघताय हे जांभळीचं झाड आहे, पाल्यावरून तर तुम्हाला ओळखायला आलंच असेल, पण इथं बघू शकताय बघा एक सुद्धा जांभळ तुम्हाला बाहेरच्या बाजूला दिसत नाही. आता का दिसत नाही त्याचं विशेष मी तुम्हाला सांगते काय महत्व आहे ते, पण अगोदर या आतमध्ये तुम्हाला जांभळं दाखवते बघा किती छान आले ते. अयो हे वा अजून पिकायला थोडासा टाइम आहे याला. आणि आतल्या बाजून बघू शकताय तुम्ही बघा किती जांभळानं असं लखडून गेले झाड आपलं पूर्ण हे बघा. आणि बाहेरच्या बाजूने एक सुद्धा जांभळ दिसत नव्हतं. म्हणजे बाहेरून बघितल्यावर नंतर लक्षात पण येणार नाही कोणाला की झाडाला आपल्या एवढी जांभळं लागलेत आतल्या बाजूनच. हे बघा दोन्ही पिल्लं आमच्या वर चढून बसलेत कशी जांभळं खात. जी सुरुवातीची आहेत पहिली ते एकदम अशी काळी भोर झाले ती, आणि बाकीचे अजून कलर यायचंय. हे बघा हे छान पिकले. हे बघा आपल्या ह्या जांभळाची साईज किती मोठी हे बघा. आता तुम्हाला माहिती आहे हे कोणत्या जातीचे जांभळ आहे ते? ह्याची जी जात आहे ना ही कोकण भाडोळी. आणि हे झाड आहे ना आपलं लावून जवळजवळ 5 वर्ष झाले ती, पण 3ऱ्या वर्षापासूनच ह्याला जांभळं लागायला सुरुवात झाली. म्हणजे 2-3 पिकं ह्याची ऑलरेडी झालेली आहे ती. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल ना एवढ्या खाली कशी काय जांभळं आहेत ह्याला. आणि हे बघा हे घस तर बघा पूर्ण असे लखडून गेलेले जांभळाचे असे. आणि आतल्या बाजूने पण बघा म्हणजे खाली असल्यामुळे मुलं सुद्धा ना असं येता जाता काढून खातात. त्यांचं चालू असतं रोज सकाळी वॉक लागल्यानंतर खातात. हे असे झाडावरती चढून बसून खातात. आणि हे जांभळ म्हणाल ना तर टेस्टला एकदम गोड आहे. आटोळी लहान आहे ह्याची आणि गाभा भरपूर आहे ह्याचा. दाखवू का तुम्हाला एक? जीभ बी लाल होती. एकदम असे रसरशीत आहेत. कोणा तुटताना परफेक्ट मस्त लय गोड आहेत भरपूर. आता हे जे आपलं जांभळीचं झाड आहे ना तर हे ना आम्ही वरती जास्त वाढू देत नाही. वरच्या साईडला मी तुम्हाला दाखवतेच बघा. वरच्या साईडनं पूर्ण रिकामं केलंय आपण ते, तर वरून मी दाखवते तुम्हाला. आता तुम्ही बघू शकताय बघा वरच्या साईडनं आपलं झाड असं पूर्ण रिकाम आहे. म्हणजे वरून आम्ही वाढूच दिलं नाही ह्याला. आता ह्याचा एक फायदा की ना हे जे खोड आहेत ना ह्याला चांगलं सूर्यप्रकाश मिळतो वरून, आणि आतल्या फांद्यांपर्यंत पण पूर्ण सूर्यप्रकाश पोहोचते. त्याच्यामुळे ना असं पूर्ण झाडाची व्यवस्थित गर्भधारणा होते. त्याच्यामुळे फळ चांगलं लागते. हे बघा वरच्या साईडने तुम्हाला दिसते कुठंच वाढू दिलेलं नाही आम्ही हे. आणि हे जर बाकी झाडांसारखे जर असेल ना तर त्याला ना फक्त साईडच्या फांदी आहेत ना तर तिथं फळ लागलेलं असतं आणि एकदम उंचावरती लागतं ते फळ. आणि बऱ्याचदा म्हणजे असं होतं की आता ह्याचा फायदा काय माहिती आहे का असं झाड ठेवण्याचा, की ज्यावेळेस वारं वगैरे सुटलेलं असतं, पाऊस येतो, मग फांदी मोडायचं टेन्शन नाही, किंवा फळ खालीच लागलेलं असल्यामुळं ना गळून फळ पडायचं पण टेन्शन नाही. नाहीतर बाकीच्या झाडांना तुम्ही बघता एकदम उंचीवरती फळं लागलेली असतात आणि ते आपल्याला काढता पण येत नाहीत व्यवस्थित. आणि वारं कायदोळ जर सुटलं तर ते बऱ्यापैकी नुकसान होतं त्याचं. तर हे असं छाटून ठेवलं होतं. मी गेल्या वर्षाचा व्हिडिओ पण शेअर केला तुमच्यासोबत ह्याचा छाटणीचा. तर हे बघा हे असं व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामुळे एकसारखं म्हणजे फळ चांगलं लागतं ह्याला आणि आतल्या बाजूने राहते. आता इथं बघू शकताय बघा वरून असं किती ओपन आहे पूर्ण, त्याच्यामुळे असं डायरेक्ट सगळ्या फांदींना सूर्यप्रकाश मिळते. आणि इथं बघू शकताय बघा एकदम असे खाली आहेत म्हणजे लागलेत ना असे, त्याच्यामुळे असं कुठून पण आपण असं पटपट तोडून घेऊ शकते. आणि ह्याचा एक फायदा आहे की जर आपण आता अशी जांभळीची झाडं लावली म्हणजे ह्या पद्धतीची तर जांभळ काढायला ना एकदम सोपं आहे. म्हणजे कमी टाइम मध्ये जास्त माल निघते. आता आमच्याकडे ना एक 20-22 वर्ष जुनं झाड आहे जांभळीचं पलीकडे आहे तिकडं, तर त्याला पण ना भरपूर जांभळं लागतात. पण असं झालं होतं की अख्खा दिवस गेला जांभळं काढायला, पण किती निघाले माहिती आहे का? अर्धा कॅरेट जांभळं, ते पण 2 आपल्या लेबरनी काढले. आणि त्याचे जांभळाचे पैसे किती झाले? 1000 रुपये. त्यांची हजेरी झाली 800 रुपये. म्हणजे बघा म्हणजे एकूण एक काय असं ज्यावेळेस आपण झाड ठेवतो ना तर ते आपल्याला परवडतं. म्हणजे असं पीक घ्यायचं म्हणलं आणि 0 बजेटमध्ये परवडण्यासारखं आहे एकदम असं. आणि ह्याची क्वालिटी पण बघू शकताय बघा तुम्ही. होलसेलमध्ये नाही म्हटलं तर मार्केटमध्ये 200 रुपयाने जातं हा. आणि तसं तर खरं बघायचं म्हणलं तर ना 1 किलो जांभळं तोडण्यासाठी आपल्याला ना फक्त 2 मिनिटं लागतं झाला. म्हणजे एवढं पटपट होतं खालीच असल्यामुळं असं.
आणि जांभळ पिकामध्ये बघायला गेलं तर ना तसं तर हार्वेस्टिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम म्हणजे लेबर जास्त लागते, एकतर वरती लागलेले असते जांभळ त्याच्यामुळे काढायला प्रॉब्लेम असतो, लेबर असल्यामुळे जास्त. आणि दुसरं म्हणजे मेन म्हणजे ना नुकसान पण तेवढंच होते. तसं ह्या झाडाचं बघायला गेलं तर काहीच नुकसान नाही, खालच्या खाली आपण तोडून घेऊ शकते, कमी टाईममध्ये जास्त माल पण तोडला जाते आणि माल पण क्वालिटीचा लागतो एकदम. आणि ह्या जर जांभळाची जात जर झाड तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला कोणत्याही कोकण विद्यापीठामध्ये ह्याचा रोप तुम्हाला अवेलेबल होईल बघ. जास्त कच्ची काढू नका, चांगली काढा. हा हे बघा तुम्हाला म्हटलं तसं खाली असल्यामुळे मुलांना सुद्धा काढता येतात इझिली. आणि आता आम्ही पुढच्या वर्षी पण आता ह्या पद्धतीनं झाड असंच वरच्या साईडनं पूर्ण कट करून ठेवणार आहे, म्हणजे पुढच्या वेळेस पण असेच खालच्या बाजूने व्यवस्थित जांभळा येतील सगळी त्याला. आणि आता ही कसं होणार म्हणजे आता वरचेवर ना फक्त वरती असं ते फुटत जाणार, वरती फुटवा त्याला होत म्हणजे वरच्या साईडनं झाडे वाढतच जाणार, पण वरच्या साईडनं आपण तेवढंच ते फुटवायचं आहे ना तेवढं कट करत राहायचं, म्हणजे आहे एवढीच साईज राहील झाडाची. आणि बसायला गेलं तर सावली पण बघा किती झाडाखाली येऊन बसायचं म्हणलं तर छान वाटतंय खाली. कोणच नाही पडला. आणि जांभळीचं जर पीक आपल्याला घ्यायचं म्हणलं तर जर आता ह्याची झाडांची लागण करायची म्हणलं तर 15 बाय 15 आपल्याला झाडाची लागण करायला लागते. आणि एकरी आपल्याला जवळजवळ 200 झाडं लागतील ह्याची. आणि आता तुम्ही बघता आपल्या ह्या झाडाला म्हणजे साधारण ना 40 किलो माल निघल, म्हणजे एक तुम्ही 20 किलो धरून झाला, ठीक आहे. तर तुम्हाला एकरी नाही म्हणलं तरी ना तरी 4 टन माल तुमचा आरामात निघतोय. एकरी जवळजवळ आपल्याला 4 टन माल निघतोय. तर जर तुम्ही चांगलं मार्केटिंग केलं आणि 200 रुपयाने जर ह्या प्रकारचं जांभळ जर तुम्ही विकलं मार्केटला 200 रुपयाने जरी गेला तरी पण तुम्हाला नाही म्हणलं तरी ना 8 लाख तुम्हाला प्रॉफिट होईल. त्यातला किती 1-1.5 लाख रुपये तुमचा खर्च झाला तरी बाकीचं तुम्हाला प्रॉफिटच राहणार आहे. आणि जर समजा तुम्ही जर 100-125 रुपयाने जर तुमचा माल गेला तरी नाही म्हणलं तरी तुम्हाला 3-4 लाख रुपये तुम्हाला आरामात प्रॉफिट होणार आहे त्याचं. पण ह्या पद्धतीनं अशी झाडं करून मगच तुम्हाला व्यवस्थित त्याची म्हणजे पीक घेता येईल. नाहीतरी उंच झाडं करून मग त्याचा काही उपयोग नाही होणार तुम्हाला, म्हणजे तेवढं फळ पण नाही काढता येणार. आणि ते मग अशी तुम्हाला सगळं सांगितलं तसं म्हणजे काढायला दिवस जाणार आणि मग मार्केटिंगला काही तेवढा काही रेट भेटणार नाही असं. आणि तसं बघायला गेलं तर ना म्हणजे ह्याला तुम्हाला मी म्हटलं ना 0 बजेट, म्हणजे ह्याला आपल्याला एक्स्ट्रा काही खर्च करायची गरजच नाही. झाडाचा पाला पाचोळाही पडलेला असतो ते त्याचाच खत होत आहे त्याला. हे जे आपलं जांभूळ आहे ना ह्याची जात मी परत एकदा तुम्हाला सांगते, कोकण भाडोळी. आणि ह्याचं जर रोप तुम्हाला पाहिजे असेल ना तर कोणत्याही कोकण विद्यापीठात तुम्हाला ह्याचं रोप भेटून जातील. तर तुम्हाला आजचा आपला जांभळाच्या झाडाचा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर यूट्यूबवरती पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकला नक्की फॉलो करा. तर चला भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.